हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? तर फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत जुन्या पद्धतीने मेथीची भाजी रेसिपी शेअर करणार आहे, जो खूपच अशी टेस्टी बनते. तर फ्रेंड्स, हे आमच्या शेतात अवेलेबल होती, ती मी घरी घेऊन आलेली आहे आणि एक गड्डी मी भाजी या पद्धतीने तोडून घेतलेली आहे. तर चला बघूया इथं मी काय काय घेतलेलं आहे. आता कढाईमध्ये 2 माप इतके तेल मी ॲड केलेले आहे. आता तुमच्या रेसिपीच्या हिशोबाने तुम्ही तेल ॲड करू शकता. आता तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भाजी तेलात ॲड करायची आहे. आता जिरं वगैरे काहीही आपल्याला ॲड करायचं नाही, फक्त मेथीची भाजी तेलात आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित तेलात त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, खूप टेस्टी अशी लागते. तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा, व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे. तर मी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे, ते आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे. आता मी इथं तुरीची डाळ स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे. तुम्ही तुरीच्या जागी मसूरची डाळ, उडीदची डाळ किंवा मटकीची डाळ, मसूरची डाळ पण तुम्ही घेऊ शकता आणि ती डाळ आपल्याला भाजीमध्ये ॲड करायची आहे. आता चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे, मिठाचं पण पाणी सुटेल. तर हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि फायनली आपली भाजी मस्तपैकी अशी शिजलेली आहे. तर आता आपण इथं थोडासा मोठं असं जाडसर शेंगाचं कूट घेतलेलं आहे. आता शेंगा मी भाजून घेतल्या होत्या आणि भाजून घेतल्यानंतर असं जाडसर शेंगाचं मी कूट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, इतकी टेस्टी लागते, इतकी अप्रतिम लागते. आता अशी ताजी भाजी आणल्यानंतर मी अशीच मस्तपैकी अशी करत असते आणि बाजरीची भाकरीची कडक भाकरी करायची आणि शेतात घेऊन जायचं. खूपच अशी मज्जा येते. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता किती छान आणि किती टेस्टी आपली हे मेथीची भाजी दिसत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा माझा साधा आणि सिंपल व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणत राहीन. तर तुम्ही बघू शकता किती यम्मी दिसते आणि एकदम सोपी ट्रिक आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.